आपण श्रवण आणि मनन यांचं लक्षण पाहिलं. श्रवणाचं काय लक्षण आहे? युक्तीने उपक्रम उपसंहार आदी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण असे म्हणतात. आणि मननाचं पाहिलं. मननाचं काय पाहिलं? जीव ब्रह्माच्या ऐक्याला साधक आणि जीव ब्रह्माच्या भेदाला बाधक अशा यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनास मनन असे म्हणतात. ऐक नाही, असं मननाचं लक्षण पाहिलं. आता हे मननाचं लक्षण किती वेळात झालं? 1 मिनिट पण लागला नाही, आहे का नाही? 1 मिनिट पण लागला नाही. एवढंच आहे ना याचं. हे आपण काल पाहिलेले आहे की नाही? ज्या वेळेला काल जवळजवळ कोणीच नव्हतं. सगळे त्या ह्याला गेले होते ना, काय सभेला, विश्व हिंदू परिषदेच्या सभेला. आता काल जे झालं तर ते कोणासाठी झालं? आपल्यासाठी झालं, आहे की नाही? त्यांच्यासाठी जेवढं पाहिजे होतं ते वाचून दाखवलं. जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयाला साधक आणि भेद निश्चयाला बाधक असं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन याला काय म्हणतात? मनन असे म्हणतात. आपल्याला कळलं की नाही? वाचू पुढं. निधिध्यासन अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्मैक्य अंतकरण वृत्तीच्या स्थितीस निधिध्यासन म्हणतात. आता ही एकापेक्षा एक अंतरंग साधने आहेत. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन ही काय मोक्षाची अंतरंग साधनं आहेत. कर्म आणि उपासना ही बहिरंग साधनं आहेत. आणि विवेक वैराग्यादी समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही अंतरंग पण आहेत आणि बहिरंग पण आहेत. जी श्रवणासाठी अंतरंग कोणती आहेत? श्रवणाचे अंतरंग जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचे अंतरंग साधन कोणते आहे? श्रवण मनन. जीव ब्रह्मैक्य ज्ञानोत्पत्तीसाठी अंतरंग साधनं कोणती आहेत? श्रवण मनन निधिध्यासन. आणि त्या मानाने साधन चतुष्ट ही काय आहेत? बहिरंग आहेत. ती उपयोगात कशासाठी आहेत? अंतःकरण शुद्धीसाठी, श्रवणासाठी. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानासाठी अंतरंग काय आहे? श्रवण मनन ही अंतरंग साधने. दोन्ही नाही अंतरंग साधनं म्हणतात. अंतरंग साधनं कशाला म्हणतात? जे ज्याचा श्रवणामध्ये किंवा ज्ञानोत्पत्तीमध्ये साक्षात उपयोग आहे त्यांना म्हणतात अंतरंग साधनं. म्हणून साधन चतुष्टयीला सुद्धा आम्ही काय म्हणतो? अंतरंग साधन असं म्हणतो. आता निधिध्यासन. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून. अनात्माकार वृत्ती म्हणजे आत्मेतर, आत्मा सोडून मी देह आहे, मी कर्ता आहे, भोक्ता आहे, ह्या सगळ्या वृत्ती काय आहेत? अनात्माकार आहेत. ह्या अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार म्हणजे जीव आणि ब्रह्म एकच आहे. आत्माकार म्हणजे ब्रह्मच आत्मा आहे, म्हणजे ब्रह्मात्माकार. ब्रह्मच आत्मा आणि आत्माच ब्रह्म अशा जीव ब्रह्मैक्य अंतकरणाच्या वृत्तीची स्थिती म्हणजे स्थिरता. अंतकरणाची वृत्ती स्थिर झाली की त्याला काय म्हणतात? निधिध्यासन असे म्हणतात. निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेत समाधी म्हणतात. आणि निधिध्यासनाचा परिपाक झाला असता किंवा परिपक्व अवस्था म्हणजे निधिध्यासन केलं असताना परिपक्व होणं म्हणजे त्याच्यातले पूर्ण असणारे दोष जाणं. दोष कोणता आहे? निधिध्यासनामध्ये अनात्माकार वृत्तीचा परित्याग आणि जीव ब्रह्मैक्याकार अंतकरणाच्या वृत्तीची स्थिती
याला निधिध्यासन म्हणतात. आणि निधिध्यासनाची परिपक्व अवस्था म्हणजे मीच ब्रह्म, ब्रह्मच मी, असं आपण अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिती करण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्न करत असताना आपल्याला काय करावं लागतं, त्यामध्ये त्रिपुटी आहे. एक ब्रह्म आहे, मी काय त्याचं चिंतन करणारा आहे की नाही, आणि मध्ये ब्रह्माचं आत्मत्वाने चिंतन चालू आहे, अशी त्रिपुटी असते. मग एक ध्याता, निधिध्यासन करणारा, निधिध्यासयिता, निधिध्यासन करणारा, नंतर ज्याचं निधिध्यासन करायचं ते ब्रह्म आहे की नाही, आणि मध्ये काय आहे निधिध्यासन, निधिध्यासन करणारा ध्याता, पुढं ध्येय आहे की नाही, म्हणजे निधिध्यासितव्य, आणि मध्ये काय आहे त्याचा दोन्हींचा संबंध करणारी अंतःकरणाची वृत्ती, तिला काय म्हणतात निधिध्यास असं म्हणतात. तर त्याचा परिपक्व होतं म्हणजे काय की त्याच्या ठिकाणी आता ही त्रिपुटी राहत नाही. निधिध्यासन करता करता आपल्याला अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती त्या काय ध्येय स्वरूपामध्ये लीन होऊन जाते. त्यामुळं ती वृत्ती राहत नाही आणि त्या वृत्तीचा अभिमान धरणारा जो ध्याता तोही राहत नाही. केवळ असणारं ब्रह्मस्वरूप तेच अवशिष्ट राहतं. आता त्रिपुटी विवर्जित अशी ती राहते, त्यालाच काय म्हणतात समाधी. म्हणजे त्या अवस्थेमध्ये त्या येणार आहे पुढं, त्या समाधीचे सविकल्प आणि निर्विकल्प असे प्रकार आहेत. योगसूत्रामध्ये पण आहेत आणि आपल्या वेदांतामध्ये पण मानतात. म्हणजे समाधी याचा अर्थ निधिध्यासनाची परिपक्व अवस्था, म्हणजे जिच्यामध्ये त्रिपुटीचं भान राहत नाही. आणि त्रिपुटीचं भान जोपर्यंत ठेवून प्रयत्नपूर्वक केलं जातं ते निधिध्यासन. आणि ज्या ठिकाणी प्रयत्न वाचून आता प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, वृत्तीची आवृत्ती आपोआपच प्रयत्न वाचून होत राहते आणि अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जाते, त्याला म्हणतात निधिध्यासनाची परिपक्व अवस्था. त्याला दुसरं नाव काय आहे साक्षात्कार असं म्हणतात. निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेत साक्षात्कार म्हणजे ब्रह्मानुभूती, परमात्म्याचा साक्षात्कार, परमात्म्याची अनुभूती किंवा अनुभव असं म्हणतात. याविषयी ह्या संस्कृत विचारसागरामध्ये थोडंसं चिंतन दिलेलं आहे, ते सांगतो. आता आपल्याला वाटेल की निधिध्यासन आणि साक्षात्कार याच्यामध्ये काय फरक आहे. तुम्ही म्हणता की निधिध्यासनाची परिपक्व अवस्था, परंतु निधिध्यासन आणि साक्षात्कार याच्यात काय भेद आहे असं जर कोणाला वाटेल तर त्याविषयी सांगतात की जसं एखादा वृक्ष असतो आणि त्याची फांदी कायमची खाली वाकलेली असते. खाली वाकलेली जी फांदी आहे ती जरी आपण ओढली आणि सोडली तरी ती आपल्या जागेवरच राहते. आणि एखाद्या झाडाची फांदी आपण खाली वाकून ठेवली, जसं आपण म्हणतो ना कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते पुन्हा काय सरळ राहत नाही, पुन्हा ते वाकडच होतं. तसं निधिध्यासन म्हणजे जोपर्यंत आपण प्रयत्न करतो की मी ब्रह्म आहे असं चिंतन करतो तोपर्यंतच ही ब्रह्माकार वृत्ती राहते. आणि ते निधिध्यासन संपलं की ब्रह्माकार वृत्ती जाते आणि पुन्हा मी अहम ब्राह्मणा, अहम देहवान अस्मी, अशा प्रकारचं मी करता, अहम भोक्ता, अहम सुखी, अहम दुःखी अशी काय होते भावना होते. मग त्याला काय म्हणते तोपर्यंत तुम्ही काय करता निधिध्यासन रूप साधन करता असा अर्थ आहे. आणि ज्या वेळेला आपली वृत्ती आपोआपच वृत्तीचा प्रवाह जसं तेलाची धार आहे, अखंड तेलाची धार, त्याप्रमाणे आपली प्रत्येक उत्पन्न झालेली अंतःकरणाची वृत्ती ही केवळ ब्रह्मालाच विषय करते, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करते आणि केवळ ब्रह्मालाच विषय करते. पण हे करण्यासाठी काय करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नपूर्वक अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्मा जीव ब्रह्मैक्याकार अंतःकरणाच्या वृत्तीचं अंतःकरण वृत्तीच्या स्थितीचा अभ्यास जोपर्यंत आपण करतो तोपर्यंत त्याला काय म्हणायचं निधिध्यासन असं म्हणायचं. आणि ह्या निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेत काही प्रयत्न न करता, जसं एखादा मनुष्य आपल्या प्रेमातला मनुष्य आणि आपण त्याला विसरायचं म्हटलं तरी विसरायच्या रूपाने सुद्धा कोणाची आठवण आहे त्याचीच आठवण आहे. म्हणजे तसं आपल्याला म्हणजे आपल्या हातात राहत नाही का. त्यांनी सात्व अस्मिन परमप्रेम रूपा भक्तिसूत्रामध्ये लिहिले. परमप्रेम म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपल्याला कोणतंही कारण विद्यमान नाही आणि आपला प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी सफल होत नाही. आपण म्हणतो की त्या विषयाचं चिंतन सोडून द्यायचं तरी पुन्हा त्या विषयाचं चिंतन प्रयत्न वाचून होत राहिलं. असं जर आपल्या अंतःकरणाची वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर स्वरूपाने राहिली म्हणजे पुन्हा पुन्हा
प्रत्येक उत्पन्न झालेली अंतःकरणाची वृत्ती ब्रह्मालाच विषय करू लागली, पण कशी? प्रयत्ना वाचून. तर त्यालाच काय म्हणायचं? समाधी असं म्हणतात. आणि याला दुसरं काय नाव आहे? साक्षात्कार असं नाव आहे. तर या ठिकाणी सांगतात स्वतःच नम्रीभूत झालेली, म्हणजे नम्र झालेली, काय? फळलिया तरुची शाखा सहजे भूमिशी उतरे देखा, तैसे प्राणी मात्रा आशेखा खालावती जे. नम्र झालेली जी वृक्षाची शाखा ती स्वतः प्रयत्न न करता मी ब्रह्म आहे अशा प्रकारे वेदांतातील महावाक्याच्या श्रवणापासून उत्पन्न झालेली जी वृत्ती ती अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून ब्रह्माकारच राहते, तिला म्हणतात साक्षात्कार. आणि दुसरी निधिध्यासन काय आहे की आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने जशी एखादी फांदी वृक्षाची खाली वाकवावी आणि ती वाकवणे हे प्रयत्न साध्य आहे, त्याप्रमाणे जी प्रयत्नपूर्वक ब्रह्माकार वृत्ती होते त्याला म्हणतात निधिध्यासन. आणि जर प्रयत्नाचा उपराम झाला म्हणजे प्रयत्न थांबले तर ती शाखा पुन्हा आपल्या जागेवर जाते. त्याप्रमाणे निधिध्यासनाची समाप्ती झाली की ब्रह्माकार वृत्तीची निवृत्ती होते, त्याला काय म्हणतात? निधिध्यासन असं म्हणतात. या ठिकाणी समाधी शब्द जो आहे तो समाधी शब्दाने त्रिपुटीच्या भानरहित, म्हणजे ज्याच्यामध्ये ध्याता, ध्यान आणि ध्येय अशी त्रिपुटी कोणत्याही प्रकारची राहिलेली नाही, अशा प्रकारची जी अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिती तिला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. आणि निधिध्यासन शब्दाने काय सांगितलं इथं? साक्षात्कार किंवा समाधी म्हणजे निर्विकल्प समाधी, निर्विकल्प. आणि निधिध्यासनामध्ये आपण प्रयत्नपूर्वक पुन्हा पुन्हा आत्माकार वृत्ती करत राहतो. आत्माकार वृत्ती करणं म्हणजे काय? आत्म्याला काय आकार आहे का? आत्माच ब्रह्म आहे म्हणजे मीच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच मी आहे असं प्रयत्नपूर्वक अंतःकरणाच्या वृत्तीच्या स्थितीचा केलेला जो प्रयत्न त्याला काय म्हणतात? निधिध्यासन. त्याच्यामध्ये ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी असते, आहे की नाही? म्हणजे ज्याच्यामध्ये त्रिपुटीचं भान असतं त्याला म्हणतात निधिध्यासन, आणि ज्याच्यामध्ये त्रिपुटीचं भान नसतं त्याला काय म्हणतात? समाधी. जसं आता या ठिकाणी काही जणांना काय हे श्रवणाकडं प्रवृत्ती आहे आणि त्या ठिकाणी मी एक श्रवण करणार आहे की नाही, आणि हे वेदांतातली वाक्याचं मी श्रवण करतो, ती काय हे श्राव्य आहे आणि मी त्याचं काय करतो? श्रवण करतो, अशी त्रिपुटी आहे की नाही? म्हणून हे काय झालं? निधिध्यासन. आणि काही लोकांना जी समाधी लागलेली आहे तर त्याला काय म्हणायचं? साक्षात्कार. आता त्यांच्या अंतःकरणाची वृत्ती अधिष्ठानात लीन झालेली असो किंवा अज्ञानात लीन झालेली असो, परंतु त्याला काय म्हणायचं? समाधी असं म्हणायचं, आहे की नाही? हे सांगतात. याच्यामध्ये त्यांनी पंचदशीचे श्लोक घेतलेले. ताभ्याम निर्विचिकित्सार्थे चेतसा स्थापित शेयत एकतानत्वमेतद्धि निधिध्यासनम उच्यते. पंचदशीतला श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे का? आपल्याला आता संशय रहित झालं ना, ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे, आता संशय राहिला का? आणि तो ब्रह्मच माझा, तो परमात्मा मीच असे. निर्विचिकित्स म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही संशय राहिलेला नाही, प्रमाणाने महावाक्याने आपल्याला झालेलं ज्ञान आहे. मग आपल्याला तो विषय कसा झाला? स्पष्ट झाला, संशय रहित ज्ञान त्याचं झालेलं आहे. तर अशा ठिकाणी जर आपल्या वृत्तीचे एकतानत्व म्हणजे वृत्ती एकाग्र करण्याचा प्रयत्न केला आणि ती वृत्ती एकाग्र होऊन तिची स्थिती जर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा जीव ब्रह्मैक्याकार, जीव आणि ब्रह्म एकरूपच आहे म्हणजे ब्रह्मच आत्मा आहे, आत्माच ब्रह्म आहे, अशाप्रमाणे त्या अखंड अर्थाच्या ठिकाणी वृत्ती जर आपली स्थिर होऊ लागली तर तिला काय म्हणतात? प्रयत्नपूर्वक. तर तिला निधिध्यासन असं म्हणतात. आणि ध्यातृध्याने परित्यज्य, आणि त्याच्यामध्ये ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटीचा परित्याग करून केवळ ध्येयिक गोचरम, आपलं ध्येय काय? ब्रह्म, त्या ब्रह्मालाच गोचर म्हणजे विषय करणारी अशी जर आपल्या अंतःकरणाची वृत्ती निवात दीपवत चित्तम, जर आपलं अंतःकरण जसं इथं जर वारा येत असला आणि दिवा पेटवला तर तो हलतो, पण निवात दे जिथं जोरात म्हणजे झंझावात ज्याला म्हणतो, जोराचा वारा येत नाही, कारण जर हवाच नसेल तर दिवा तेवणार पण नाही. हवा येते परंतु कशी ती शांत अशा प्रकारच्या हवा असेल किंवा वायू असेल तर त्या ठिकाणी निर्वात जागी जसा तो दीप
प्रज्वलित राहतो, त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती सारखी जर ब्रह्मालाच विषय करू लागली तर त्याला काय म्हणतात? समाधी इति अभिधीयते, त्याला समाधी असं म्हणतात. आता काल आपण पाहिलं मननामध्ये युक्ती आणि श्रवणामध्ये युक्ती. श्रवणामध्ये युक्ती कोणती आहे? उपक्रम, उपसंहार आदी षडलिंग. आणि मननामध्ये युक्ती कोणती आहे? प्रमाण विचार. या प्रमाण विचार म्हणजे किती प्रमाण? 6 प्रमाणांचा विचार आहे. कोणत्या? शब्द प्रमाण, पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रमाण, उपमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी किंवा अभाव प्रमाण. आहे की नाही? अभाव प्रमाणे पण म्हणतात त्याला. होणारी प्रमा कोणती? अभाव प्रमा. आणि तिचं साधन कोणतं आहे? अनुपलब्धी. ह्या 6 पासून आपण जीव ब्रह्माच्या ऐकतेला साधक आणि त्याच्या भेदाला बाधक असं कसा विचार करायचा ते पाहिलं. आणि आता त्याच्याविषयी प्रमाण असंभाव राहिली का? आपल्याला षडलिंगपूर्वक चिंतन केलं, वेदाला काय सांगायचं ते आपल्याला कळलं. परंतु आपल्याला वाटतं जीव ब्रह्मातला भेद सत्य आहे का? अभेद सत्य आहे. तर भेद कसा आहे? मिथ्या आहे आणि अभेदच सत्य आहे. म्हणजे आता प्रमाण असंभाव राहिली का? आपल्याला नाही. फक्त काय मग तरी सुद्धा आपल्याला मग आता प्रमाण संभावना राहिली नाही, प्रमेय संभावना राहिली नाही. म्हणजे आपण शास्त्रवचनांचं गुरूंच्या सान्निध्यात अधिकार संपन्न होऊन चिंतन केलं, आहे की नाही? त्याचे धडे गिरवले आणि मग आता मी ब्रह्म याच्याविषयी कोणता शंका? प्रमाणाविषयी शंका राहिली का? प्रमेयाविषयी शंका राहिली का? नाही. म्हणजे आता काय झालं? मी ब्रह्मच आहे की नाही? असं असून जर एखादा म्हणायला लागला की बा मला तर हे सर्व ऐकलं, हे मला कळलं, हे मला पटलंय, आहे की नाही, पण मी ब्रह्म आहे असं ज्याला ज्ञान झालं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्याला उत्तर क्षणी काय होत असतं? त्याला निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती होत असते की धन्योहम धन्योहम, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. त्यांनी काय म्हणायला पाहिजे? अहो शास्त्रम, अहो शास्त्रम, अहो गुरु, अहो गुरु, असं म्हणायला पाहिजे. काय ते शास्त्र, काय ते गुरु आणि काय माझा आनंद, आहे की नाही? या ठिकाणी हा इतका आनंद आहे की तो आकाशात मावत नाही, आहे की नाही? उलट तो आनंद काय फार या आपल्या असणाऱ्या अंतःकरणाला फार फोडून बाहेर येतो, ओसंडून वाहतो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, आहे की नाही? काय आनंद झाला तर काय सांगू झाले काहीच्या बाही, आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी, प्रेमा चालेला प्रवाह हो, असं काहीतरी व्हायला पाहिजे. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला, ऐक नाही, असं वाटायला पाहिजे. आणि तो म्हणतो हे सगळं झालं खरं, परंतु मला तसं काही वाटत नाही, काय माझं जसं पहिलं होतं तसंच आहे, असं तो म्हणतो. प्रमाण वेदवाक्याविषयी संशय नाही. प्रमेय असणारं जीव ब्रह्माचं एकता याविषयी युक्तिक चिंतन केलं, त्याच्यातून सुद्धा मला काही कोणत्याही प्रकारची शंका राहिली नाही. पण म्हणतो स्वामी महाराज म्हणायचे की सर्व जेवढं आपलं काही जीवनामध्ये जे काही दुःख येतं ते दुःख कशामुळे येतं? ह्या पण आणि परंतुमुळे येतं. पण म्हणलं म्हणजे मागचं सर्व पाणी फिरलं, आहे की नाही? एवढं आत्तापर्यंत केलं आणि पण म्हणतो, तर याचा अर्थ पण किंवा परंतु याचा अर्थ काहीतरी स्वामी महाराज म्हणजे अजून बेटा कुठंतरी मोहात गुंतलेला आहे की नाही? एवढं श्रवण करतो, मनन करतो. श्रवण केलं, गुरूंची 12 वर्षे भांडी घासली, मनन केलं, एकांतात जाऊन डोंगरावर राहिला, आणि तरी सुद्धा एवढं युक्तिक चिंतन केलं, त्यासाठी न्याय शिकला, सांख्य शिकला, युक्तीनं वेदांताचंच मत बरोबर आहे हे पण गोष्ट सिद्ध झाली, आणि तरी सुद्धा म्हणतो पण अजून काही समाधान वाटत नाही. मनात कधी कधी अशी नैराश्याची चाहूल लागते, आहे की नाही? याचं कारण काय? बेटा कुठंतरी मोहात गुंतला. पण मोह शब्दाचा अर्थ मोह वैचित्य, म्हणजे विपरीत. जसा पदार्थ आहे तसा जर ज्ञान झाला नाही की त्या ठिकाणी त्याच्यावर काय होतं? विपरीत भावना होते. याचा अर्थ त्याला प्रमाण असंभावना राहिली नाही, प्रमेय असंभावना किंवा प्रमेयगत संशय राहिला नाही, तरी त्याला निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती होत नाही. याचा अर्थ प्रतिबंध, अजून काहीतरी प्रतिबंध असला पाहिजे, आणि तो प्रतिबंध कोणाचा आहे? मोहाचा आहे. मोह म्हणजे विपरीत भावनेचा आहे. म्हणजे काय करतो? तो ऐकतो, स्वामी महाराज सांगायचे, तो काय करतो? ऐकतो
ऐकतो वेदांत म्हणजे श्रवण करतो वेदांताचं, आणि मनन काय करतो संसाराचं, ऐके नाही, मनन किंवा मनन करतो संसाराचं, आणि मग त्याला साक्षात्कार कशाचा होतो दुःखाचा होतो, ऐके नाही. मग तुम्ही म्हणाल नाही मनन पण योग्य दिशेने केलं, तर श्रवण मनन केलं वेदांताचं, आणि काय केलं निधिध्यास चिंतन कशाचं केलं संसाराचं असं म्हणावं नाही का. श्रवण मनन केलं, आता तुम्ही वेदांताला अनुकूलच केलं का नाही मनन, मग असं म्हणावं का श्रवण मनन केलं वेदांताचं, आणि चिंतन कशाचं केलं ध्यास कशाचा घेतला संसाराचा, मग साक्षात्कार कशाचा होईल दुःखाचा. जरी मनुष्य किती निरोगी असला तर तो मिरच्याच्या बाजारात गेला तर त्याला ठसका लागल्याशिवाय राहणार नाही. तसं किती श्रवण वेदांताचं मनन जरी केलं आणि चिंतन जर संसाराचं केलं तर त्याला साक्षात्कार काय होणार दुःखाचा होणार. याचा अर्थ त्याच्या ठिकाणी मी देह आहे ही विपरीत भावना तो सोडत नाही. म्हणजे त्याला मी देह आहे ही काय आहे सत्यत्व बुद्धी, आणि शास्त्र काय सांगतं देह मिथ्या आहे आणि याला काय वाटतं देह सत्य आहे. याची भावना काय आहे दृढ भावना आहे. अनादी संसार मालेच्या ठाई अनादी कालापासून मी देह आहे, देह संबंधी माझे आहेत, विषय हे मला भोग्य आहेत, ते मला सुखाला कारण होतात, ही पक्की दृढ समजूत जतन करतो, आणि दुसऱ्या बाजूला काय करतो वेदांताचं चिंतन करतो. तर अशा पुरुषाला ह्या आत्मानंदाची प्राप्ती होत नाही. साक्षात्कार कशाचा होतो दुःखाचा. याचं कारण काय आहे त्याचं जे ज्ञान झाले श्रवण केलं मनन केलं हे ज्ञान काय झाले परोक्ष ज्ञान झाले. हे ज्ञान काय झाले परोक्ष. आणि मी देह आहे हे ज्ञान कोणतं आहे किंवा हा झालेला भ्रम कोणता आहे अपरोक्ष भ्रम आहे. भ्रम कोणता आहे साक्षात मी कोण आहे मी म्हणजे हा 3.5 हाताचा देह हे माझं काय आहे अपरोक्ष आहे. आता हे ज्ञान नाही वास्तविक वेदांत दृष्टीने पाहिलं तर हा झालेला त्याला काय आहे भ्रम आहे. आणि जे श्रवण मननापासून झालेलं ज्ञान आहे ते ज्ञान कोणतं आहे परोक्ष आहे. मग परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष भ्रम दूर होत नाही. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने दुरुस्त होतं आहे की नाही. मग आता याला अपरोक्ष ज्ञान काय आहे म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान काय मी देह आहे की नाही. मग त्याला ज्ञान ब्रह्माचं कसं झालं पाहिजे प्रत्यक्ष. परोक्ष ज्ञानाने हा भ्रम दूर होईल का मग त्याला कोणतं ज्ञान करून घ्यायला पाहिजे अपरोक्ष ज्ञान करून घ्यायला पाहिजे. आणि अपरोक्ष ज्ञानाचं होण्यासाठी काय केलं पाहिजे आहे की नाही. हे कोणतं ज्ञान आहे विपरीत ज्ञान आहे. आणि विपरीत ज्ञानाच्या विरुद्ध कोणतं यथार्थ ज्ञान आहे मी ब्रह्म आहे हे कोणतं आहे यथार्थ ज्ञान. मग त्यांनी काय करावं लागेल विपरीत भावनेचा परित्याग करायचा अभ्यास करायचा. आणि जेव्हा विपरीत भावना झाली का लगेच तिचा काय करायचा त्याग करायचा. आणि कोणती भावना करायची मी ब्रह्म आहे. म्हणजे देह भावनेचा त्याग कशाने करायचा ब्रह्म भावनेने करायचा. यालाच काय म्हणतात निधिध्यासन. म्हणून निधिध्यासन म्हणजे अनात्माकार वृत्ती झाली ना का लगेच काय करायची आत्माकार. आणि पुन्हा झाली तर काय परत काय करायचे नाही हो पण आम्ही खूप प्रयत्न केला तर पटकन कळत सुद्धा नाही कधी अनात्माकार वृत्ती होते. मग स्वामी महाराज म्हणायचे जर झटकन आत्माकार वृत्ती होता अनात्माकार वृत्ती होत असेल तर काय करायचं पटकन आता आत्माकार वृत्ती करायची. झटकन जर होते ना तर काय करायची पटकन पुन्हा आत्माकार वृत्ती करायची. आणि असा जो अभ्यास आहे त्याला काय म्हणतात निधिध्यासन असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी सांगतात की अनात्माकार वृत्ती आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान काय मी देह आहे आणि परोक्ष ज्ञान काय आहे मी आत्मा आहे. मग मी आत्मा या परोक्ष ज्ञानाने मी देह आहे ह्या अपरोक्ष भ्रमाच्या विरोधी कोण आहे अपरोक्ष ज्ञान आहे. मला रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला तर रज्जूवर सर्पाचा झालेला भ्रम मी जप केल्यावर जाईन का तीर्थाटन केल्याने जाईन का मंत्र म्हणल्याने जाईन का भालाबरचीने जाईन का रज्जू अधिष्ठानाचं प्रत्यक्ष ज्ञान केल्यावर जाईल प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर जाईल. तसं मला ब्रह्माचं जोपर्यंत प्रत्यक्ष ज्ञान होत नाही तोपर्यंत माझा हा भ्रम जाणार नाही. आणि त्या भ्रमाचं निवर्त कोण आहे अपरोक्ष ज्ञान. आणि त्या अपरोक्ष ज्ञानाचं साधन काय आहे निधिध्यासन आहे की नाही. म्हणून आपलं पडतं कुठं कमी हे पाहिलं पाहिजे. काही लोकांना जर श्रवणामध्ये कोणताच संशय नसला की षड्लिंगपूर्वक वेदाचं तात्पर्य काय आहे वेद अनंत बोलीला अर्थ हितुकाची साधीला काय जीव ब्रह्मैव ना पराहा ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आता त्यांनी शास्त्राचं चिंतन किती दिवस करून त्याला उपयोग नाही. किती झालं तरी निश्चय काय झालेला वेदांत वाक्याविषयीचा तात्पर्य निश्चय झाला. श्रवणाचं काम भागलं ते विचारसागरात होऊ नाही तर सगळ्या प्रस्थांतरीचं कशाचं चिंतन करून एकदा एवढं झालं की शास्त्राचं तात्पर्य जीव ब्रह्मैक्य ज्ञानात आहे वेदांत वाक्याचं तात्पर्य याच्यासाठी श्रवण आहे. पुढे श्रवण केलं तर काही उपयोग होणार नाही.
जर तुम्हाला जीव ब्रह्माचा भेद सत्य एक अभेद सत्य वाटलं तर काय केलं पाहिजे? मनन केलं पाहिजे. ही शंका आहे आणि त्याला श्रवण करीत बसून काय उपयोग होणार आहे? मनन केलं पाहिजे. मननही केलं तरी तुम्हाला समाधान वाटत नसेल तर काय केलं पाहिजे? निधिध्यासन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे नेमकं आपल्याला हे दुःख का आणि आपल्याला निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती का होत नाही याविषयी विचार केला तर काय होतं की आपली वृत्ती नेहमी अनात्माकार राहते, आहे की नाही? मग अनात्माकार वृत्तीमध्ये काय होणार? दुःखाचीच अभिव्यक्ती होणार, आहे की नाही? जर वृत्ती आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे, ती आत्माकार वृत्ती केली तर आनंदाची अभिव्यक्ती होईल. मग त्याचं साधन काय आहे? निधिध्यासन आहे. मग आपल्याला विपरीत भावना असेल तर काय केलं पाहिजे? निधिध्यासनच केलं पाहिजे. जर तुम्हाला प्रमेय संभावना असलं तर मनन केलं पाहिजे आणि प्रमाणाविषयी संशय असेल तर श्रवण केलं पाहिजे. तेव्हा आपण कोणतं साधन करावं हे दुसऱ्याला विचारायचं का आपलं आपल्यालाच कळेल? स्वसंवेद्य आपल्या ठिकाणी कोणता दोष आहे, त्या दोषाचं काय निवर्तक आहे. जर आपल्या ठिकाणी हे वेदांत विचारही ऐकावं वाटत नाही, आपल्याला असं वाटतं ते बाकीचं तर दूरच राहिलं, वेदांत ऐकायला सुद्धा जावं वाटत नाही, ऐकला तर कळत पण नाही, कळला तर पटत पण नाही, पटला तर झेपत पण नाही आणि हा आपला प्रांतच नाही असं जर कोणाला वाटलं तर त्याला काय साधन वेदाने सांगितलं की नाही? त्याला पण साधन सांगितलं. त्याला काय सांगितलं? कर्म उपासना करा. ती पण कोणती करा? निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करा. हळूहळू तुमच्या अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता होईल. तो म्हणतो निष्काम, मला कोणती गोष्ट निष्काम करण्याची सवयच नाही जन्मतःनं, निष्काम कर्म उपासना सुद्धा मला काही झेपत नाही असं म्हणलं तर ती श्रुती माता दयावी त्याला दुसरा पण मार्ग सांगतात. त्याला सांगतात काय? ते स्वामी महाराजांनी सांगितलं की ते म्हणे एक व्यापारी होता, त्या व्यापाऱ्याला तो एकदाच आयुष्यात राम म्हटला, बाकी सर्व त्यांनी पापकर्म केली. मग त्याला त्या यमदूतांनी विचारलं की तुला आता हे तुझं एवढंच पाप आहे, एकदाच आयुष्यात राम म्हटला, बाकी सगळं काय एवढंच पुण्य आहे, बाकी सगळं पाप आहे, तेव्हा तुला आता स्वर्ग आणि नरक ह्या दोन गोष्टी तुझ्या वाट्याला आलेल्या आहेत, पण एकच तुला स्वातंत्र्य आहे, ते राम एकदा म्हटल्यामुळं ते स्वातंत्र्य आलं. काय की तुला अगोदर स्वर्गात जायचं की अगोदर नरकात जायचं? त्यांनी विचारलं गर्दी कुठे? हा हाय, कारण त्या दुकानदाराची सवय होते ना, गिराईक जास्त, गर्दी कुठे? असा जो पुरुष आहे तो मनुष्य सकाम कर्मात नरका कुठे गेला तर त्याला काय सकामत आहे, त्याला वाटलं की दुकान तिथं व्यवस्थित चालेल जिथं गर्दी असेल तिथं. मग असा जो मनुष्य आहे तो मनुष्य कधी सकाम कर्म आपलं तो निष्काम कर्म करील का? नाही. मग त्याला सुद्धा सांगतात की सकाम कर्म कर, सकाम उपासना कर. तुला जर सकाम कर्म कर म्हणजे तुला काय करते होईल? या सकाम कर्माचं फल तू जर केलं तर तुला ऐहिक सुखाची प्राप्ती होईल, किंवा जर तू सकाम कर्माचं यज्ञाधिकांचं अनुष्ठान केलं तर काय होईल? स्वर्गाधिकाची प्राप्ती होईल. आणि तो एखादा उपासक असला त्याला म्हणतात सकाम उपासना कर. अरे दुसऱ्याकडे मागायचं त्याच्यापेक्षा कोणाकडे मागायचं? आपल्या देवाकडेच मागायचं, सकाम का होईना ते कर. आता तो म्हणतो ते पण नाही करणार, सकाम कर्म करायचं म्हणलं तरी ते यथायोग्य करावं लागतं, वेदविहित करावं लागतं. मला तर काही नियमच नको, आहे की नाही? नियमा वाचून मला काहीतरी सांगा, कर्म तर करायचं पण त्याला असं नियमाचं बंधन नको. मग त्याच्यासाठी मात्र काही श्रुतीचा काय होतो? नाईलाज होतो. आता ते म्हणतात काय? आता डुबते रहो, आता तुला काय करायचं ते कर. अशा प्रकारची ही एक साधनाची एक प्रणाली वेदांनी सांगून ठेवलेली आहे. त्याच्यापैकी आपल्याला आता बहिरंग साधनं नाही किंवा अंतरंग साधनं जी आहेत ती अत्यंत जवळची साधनं कुठे तिकडं आपला विचार चाललेला आहे की नाही? अंतरंग साधनामध्ये श्रवण काय, मनन काय, निधिध्यासन काय. आपण ज्या अर्थी आपल्याला श्रवणामध्ये रुची येते, विषय कळतो, विषय पटतो, आता आज ना उद्या कधीतरी होणारच आहे की नाही असं आपल्याला वाटतं. म्हणून आपण धीर धरून विचारसागराच्या चिंतनाला प्रवृत्त झालो. आपल्याला निधिध्यासनाचा अर्थ कळला तर असं निधिध्यासन आपल्याकडून व्हावं. कशासाठी व्हावं? तर साक्षात्कारासाठी व्हावं असं आपल्याला वाटतं, आहे की नाही? काही ऐशे भाग्य लाहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हे लावते. तुम्ही म्हणाल अजून तर आपल्याला झालं नाही, नुसत्या कल्पना करून काय उपयोग आहे? संसारातले लोकही मनोरथ करतात आहे, पण त्यांचे मनोरथ काय आहे? निष्फल होणारे आहेत आणि आपले मनोरथ काय आहे? सफल होणारे आहेत. त्या तुम्ही म्हणाल अजून तर अनुभव नाही, अनुभवाच्या दृष्टीने दोघंही अनभिज्ञच आहे ना, आहे की नाही? आपण एक दिवस
चिंतन केलं होतं. लुटपुटीचे चुरमुरे खातात मुलं, आहे की नाही, देतात मातीच आणि म्हणतात लुटपुटीचे चुरमुरे घे. तो म्हणतो फार चांगले चुरमुरे झाले. आणि दुसऱ्याला म्हणतो लुटपुटीचे पेढे घे. तो म्हणतो फारच आनंद, खूपच गोड आहे. आता चुरमुरे लुटपुटीचे खाणं बरं का लुटपुटीचे पेढे खाणं बरं? पेढे खाणं बरं. निदान आपण लुटपुटीचे पेढे का होणं खात आहेत का नाही. म्हणून त्यांच्यापेक्षा आपलं काय आपली श्रेष्ठता सिद्धच आहे. आणि झालं तर कोणाला होईल? त्यांना कधीच होणार नाही या सुखाची प्राप्ती. ते सुख कोणाला प्राप्त होईल? आपल्यालाच प्राप्त होईल. आणि स्वामी महाराज सांगायचे, जर श्रवणात गोडी वाटत असेल तर त्यांनी विचार करू नये अधिकाराचा. फक्त इथं काय करावं? अधिकार उंचावण्याचा प्रयत्नही त्याबरोबर करावा आणि श्रवणामध्ये त्याची प्रवृत्ती असावी. तर याच्यामध्ये निधिध्यासन हे साधन सांगितलं. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्मैक्य अंतःकरण वृत्तीच्या स्थितीस निधिध्यासन म्हणतात. निधिध्यासनाच्या परिपाकावस्थेस समाधी म्हणतात. त्याचाही निधिध्यासनात अंतर्भाव आहे. म्हणून समाधी हे निराळे साधन मानले नाही. नाही तुम्ही म्हणाल एक समाधी आपलं निधिध्यासन एक आणि परिपक्व अवस्था समाधी. पण निधिध्यासनाचीच परिपक्व अवस्था ती असल्यामुळं समाधीचा अंतर्भाव निधिध्यासनामध्येच केलेला आहे. आता तत्वम पदार्थ शोधन हे सर्वात अंतरंग साधन आहे. परवाच आपण सांगितलं होतं, कोणी शंका केली कृष्णा महाराज, तर शंका केली तर आपण याचं चिंतन करू, नाही केलं तर आपल्याला हा विषय लक्षात आलेला आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण झालेलं आहे असं समजू. आणि त्याचं फारसं स्पष्टीकरण आपल्याला करता येईल असं नाही, पण थोडंसं काशीला चर्चेमध्ये ऐकलं होतं तेवढेच आपण थोडक्यात सांगू. पण शंका आली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही आली तर त्याच्यापेक्षा चांगली, कारण आपला विश्वास आहे त्याच्यावर. ह्या शब्दांवर असाच अर्थ आहे, झालं काम. जर आपल्याला तत्व पदार्थ शोधन करायचं झालं तर शंका येईल ना. तत्व आता इतक्या अंतरंग साधनात गेलं. माशी सगळ्यावर बसते पण विस्तवावर बसत नाही, तसं मनुष्य सगळी साधनं करतो पण तत्व पदार्थ शोधनाने आपल्या स्वरूपात प्रवेश झाला तर आपण राहणारच नाही ना, ऐके नाही. म्हणून माणसाला त्याच्याविषयी शंका पण येत नाही. तत्वम पदार्थ शोधन. तत्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आहे आणि लक्ष्यार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. तसेच त्वमपद हे वाच्यार्थाने जीवाचे व लक्ष्यार्थाने कुटस्थाचे बोधक आहे. या दोन पदाच्या लक्ष्यार्थामध्ये असलेले एकत्व अशी पदांनी सांगितले आहे. तो एकत्व निश्चय समजण्याकरिता तत् आणि त्वम या दोन पदांच्या वाच्यार्थ व लक्ष्यार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. असे ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते. म्हणून तत्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. श्रवण मनन निधिध्यासन ही तिन्ही नाहीत. या तिन्हींचा उपयोग महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते त्याविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्य त्यांचा नाश करण्यात आहे. बघा, तत्वम पदार्थ शोधन. बघा म्हणजे इकडं तिकडं बघा नाही, माझ्याकडं बघा आणि पुस्तकात बघा. तत्वम पदार्थ शोधन. तत्वम पदार्थ शोधन. आता हे सर्वात अंतरंग साधन आहे. तत्वम, तत् आणि त्वम या दोन पदाच्या अर्थाचं म्हणजे दोन पदाचा जो विषय आहे त्याचा आपण शोधन करायचं. परवा सांगितलं होतं एक दिवस, शोधन करणं किंवा शुद्धी करणं म्हणजे काय. तर शुद्धी करणं किंवा शोधन करणं याचा अर्थ आहे त्या पदाच्या संबंधाने असणारं जो त्याज्य भाग आहे ते त्याज्य भागाला काढून टाकून केवळ त्याच्यातला विशुद्ध स्वरूपाचा निर्मळ असणारा वास्तव त्रिकालाबाधित असा जो भाग आहे त्यालाच अवशिष्ट ठेवणं याला म्हणतात तत्वम पदाच्या अर्थाचं शोधन. म्हणजे तत् आणि त्वम. जसं सोन्यामध्ये काही हिनकस भाग आहे तो हिनकस भाग काढून टाकला की शुद्ध पदार्थ आपल्याला मिळतो. किंवा परवा उदाहरण एक दिवस सांगितलं, शिलाजत नावाचा आमच्या आयुर्वेदमध्ये एक खनिज पदार्थ आहे, त्याला खनिजच म्हणायचं ना. तर तो पदार्थ आहे आणि तो काढला बाजूला म्हणजे ज्यावेळेला एखाद्या पर्वतामध्ये हे जे
त्याला काय म्हणतात ज्वालामुखी, त्या ज्वालामुखीतून काही द्रव बाहेर येतात, त्याच्यामध्ये हा शिलाजत नावाचा धातू कधी कधी बाहेर येतो आणि मग त्याचं शुद्धीकरण करावं लागतं. हे मुतखडा वगैरे याच्यामध्ये त्याचा उपयोग आहे, अनेक दुसरे उपयोग आहे, ते एक रसायन आहे. तर त्याच्यामध्ये त्या शिलाजताची शुद्धी करावी लागते. म्हणून तो काही दिवस गोमूत्रात भिजत ठेवतात किंवा उकळतात, काही दिवस दुधात भिजत ठेवतात, दुधात उकळतात, पाण्यात भिजत ठेवतात, पाण्यात उकळतात आणि मग तो शुद्ध स्वरूपात आला की मग त्याचं काय होतं, औषधाला उपयोगिता होते. तसं या ठिकाणी ह्या तत्वम पदाच्या अर्थाचं शोधन करायचं. ते अगोदर सांगतात हे तत्वम पदाचं शोधन तरी का करायचं, तर आपल्याला जे तत्वमसी महावाक्याचं श्रीगुरु उच्चारण करतात आणि त्या तत्वमसी महावाक्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी जेव्हा संबंध होतो तेव्हा त्याला मी ब्रह्म आहे अशी त्याच्या अंतःकरणाची वृत्ती होते आणि त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेला जो चिदाभास, बरोबर ना, वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे चैतन्य, ते चैतन्य काय करतं, अज्ञानाचा आणि अज्ञान कार्याचा नाश करतं आणि म्हणून आणि काय शिल्लक ठेवतं, फक्त आपल्या स्वस्वरूपाला किंवा ब्रह्मस्वरूपाला शिल्लक ठेवतं. म्हणून त्या तत्वमसी महावाक्यातील जे 2 शब्द आहेत, तत्वम, 3 शब्द आहेत, तत्वम आणि आशी, तर याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे की नाही. तत् म्हणजे नेमकं काय, त्वम म्हणजे काय आणि आशी काय. तर तत् पदाचा जो वाच्यार्थ आहे म्हणजे शक्तीवृत्ती, त्या तत् शब्द उच्चारला की आपल्याला कोण दिसतं, तत् नाम ईश्वर, आणि तो म्हणलं की तू म्हणजे जीव आणि आशी पदाने आहेस असं सांगितलं जातं. तर तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे तू आणि आशी म्हणजे आहेस, तत्वम अशी. आता ह्या पदार्थाचं शोधन करायचं म्हणजे काय, पहिल्यांदा त्याचा वाच्यार्थ आपल्याला कळला पाहिजे. तर वाच्यार्थ कळताना तत् म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे कोणाला म्हणतात, माया, माया अधिष्ठान चैतन्य, माया अधिष्ठान चैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला मिळून काय म्हणतात, ईश्वर. तर असा हा तत्पदाचा वाच्यार्थ झाला. नंतर त्वम, त्वम म्हणजे जीव, जीव कशाला म्हणतात, जीव म्हणजे वेष्टी अज्ञान किंवा अंतकरण, आणि वेष्टी अज्ञान किंवा ते पुढे येणारच आहे तुम्हाला, सध्या तुम्ही अंतकरण घेतलं तरी चालेल. अंतकरण, अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य, त्याला कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य असं म्हणतात, आणि त्या कुटस्थ किंवा साक्षी चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला मिळून म्हणतात जीव. म्हणजे तो काय झाला, त्वम पदाचा वाच्यार्थ झाला. मग आता काय झालं, तू असणारा जीव तोच ईश्वर अशी आहे असं सांगितलं. आता आपल्याला अर्थ कळला की नाही वाच्यार्थ, पण वाच्यार्थ कळल्याबरोबर जर आपल्याला कोणी म्हटलं की तू ईश्वर आहेस, तर ईश्वर कसा आहे, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे, आणि जीव कसा आहे, अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान आहे. जरी श्रुतीचं महावाक्य असलं, जर ते अनुभवाला जुळत नसेल तर काय, अनुभवाचा अपलाप करता येत नाही. म्हणजे आपल्याला जो अनुभव आहे तो अनुभवाच्या विरुद्ध जर कोणी काही म्हटलं तरी अनुभवाचं आपल्याला अपलाप म्हणजे निषेध करता येत नाही. उदाहरणार्थ साधं जे प्रमावृत्तीचं ज्ञान नाही, काय यथार्थ अप्रमा, बरोबर का बंडा महाराज, यथार्थ अप्रमा सुखदुःखाचं ज्ञान आहे. आता माझा अंतकरणात दुःखाचा डोंब उसळलेला आहे आणि तुम्ही म्हणता काय हो तुमचा चेहरा, काय तुम्ही आनंदी दिसता. तू आनंदी म्हण नाही तर काय म्हण, काय माझं चाललं हे मलाच माहीत आहे की नाही, बरोबर आहे की नाही. तसं तू जरी किंवा त्यांनी लिहिले की वन्नीना सिंचती, म्हणे आता बाहेर सडा टाकते कोण, म्हणे सडा टाकतात, हो म्हणे अग्निना सिंचती, अग्नीनं सडा टाकतात. कोणाला अग्नीनं कुठं सडा टाकला जातो का. जरी तुम्ही शब्द प्रयोग केला, वाच्यार्थ कळला की नाही आपल्याला, अग्निना तृतीयच आहे, अग्नीच्या द्वारा सिंचती, सिंचन केलं जातं, सडा टाकला जातो. अनुभवच नाही. आणि जर कोणी म्हणलं जलेनं सिंचती, पाण्याने सडा टाकतो, तर आपला अनुभव आहे की नाही, त्याचा आपल्याला अपलाप करता येणार नाही. आणि वन्नीना सिंचती याचा स्वीकार करायला आपलं मन कधीच तयार होणार नाही. तसं गुरुनी सांगू नाही तर श्रुतीनं सांगू, तत्वमसी या वाक्याचा तू ईश्वर रूप आहेस हा अर्थ जुळतो का, जुळत नाही. पण आपल्याकडं अशी पद्धती आहे की ज्या ज्या वेळेला आपण कोणताही वाच्यार्थ सांगितला आणि वाच्यार्थ जुळत नसेल तर दुसऱ्या प्रकाराने ज्ञान करून घेण्याची पद्धती आहे. काही कधी वाच्यार्थाने तर कधी आपल्याला लक्षार्थाने ज्ञान होतं. जसं त्यांनी सांगितलं गंगायाम घोषाहा, गंगेवर काय आहे, घोष म्हणजे गवळीवाडा आहे. आता गंगेवर घोष आहे असं ऐकल्याबरोबर आपल्याला काय वाटतं, गंगेवर गवळीवाडा आहे. वाच्यार्थ कळला की नाही आपल्याला, वाच्यार्थ कळला, पण आपल्याला लगेच वाटतं की गंगेवर गवळीवाडा तो इंद्रायणी एवढी जोराने वाहते आणि तिच्यावर गोळीवाडा राहीलच कसा, आहे की नाही, आता असं वाटेल की नाही आपल्याला. मग आपण काय करतो,
त्या ठिकाणी त्या प्रवाहाचा काय करतो, त्या करतो आणि त्या प्रवाहाच्या संबंधाने असणारं जे गंगेचं तीर आहे त्याचं ग्रहण करतो. त्या लक्ष्य काय आहे, सांगणाऱ्याचा अभिप्राय काय आहे, प्रवाहावर आहे का तीरावर आहे, असं ज्ञान झालं की नाही आपल्याला. बरे आपण एवढंच करतो का, आपण चिंतन केलेलं आहे. त्या लक्षणेमध्ये प्रकार करतो. कधी काय करतो, या ठिकाणी जड लक्षणा करतो, कधी अजड लक्षणा करतो, कधी जड जल लक्षण किंवा भागत त्याग लक्षणा करतो, ऐके नाही. आता जड लक्षणा कधी करतो आपण, अजद लक्षणा कधी करतो. अजद म्हणजे जे सांगितलं ते सगळं घ्यायचं, आणखीन काय करायचं, दुसऱ्याचंही ग्रहण करायचं, असं करतो. काय शोनो धावती का, शोनो धावती, तांबडा धावतो, तांबडा रंग कधी धावेल काय, मग शोना हा अश्वा धावती, ऐक नाही. आपण काय म्हणतो, तांबडा घोडा धावतो, जे बोलला ते घेतलं, अधिक त्याच्यात काय केलं, अधिकाचं ग्रहण केलं आणि आपण ते कोणती लक्षणा केली, अजद लक्षणा. न जाती ती, मग त्याचा त्याग केला नाही, उलट दुसऱ्याचं आणखी ग्रहण केलं. ज्ञान झालं की नाही आपल्याला. आता जड लक्षणा कधी करतो आपण, उदाहरण काय आहे, गंगायाम घोषा. गंगायाम घोषा काय केलं आपण, त्या प्रवाहाचा काय केला, त्याग केला आणि तत्संबंधाने तीराचं काय केलं, ग्रहण केलं. ज्ञान झालं की नाही. कोणती लक्षणा झाली, जड लक्षणा झाली. आता आपल्याला कधी कधी यांनी ज्ञान होत नाही. मी तुम्हाला म्हटलं की मी 10 वर्षापूर्वी काशीला पाहिलेला देवदत्त तो हाच देवदत्त आहे, ऐक नाही. काशीला पाहिलेला जो देवदत्त तोच हा देवदत्त, तोच म्हणजे कुठं, काशीला पाहिलेला, 10 वर्षापूर्वी पाहिलेला. आणि हा म्हणजे कोण, आत्ता पाहत असणारा, ऐक नाही, आणि येथे पाहत असणारा, आळंदीमध्ये पाहत असणारा तोच देवदत्त आहे. याच्यातून आपल्याला काय केलं, आपण काय केलं, काशी सोडून दिली, भूतकाळही सोडून दिला, आळंदी सोडून दिली आणि वर्तमान काळही सोडून दिला आणि फक्त देवदत्ताचं ज्ञान झालं. तोच हा देवदत्त. देवदत्त पिंडाचं ग्रहण केलं. कोणती लक्षणं केली, भागत्याग लक्षणं केली. अजूनही साहित्यामध्ये वेगळं सांगितलेलं, मला वाटतं वृत्ती प्रभाकरमध्ये पण दिलेले. काय अर्थ, ध्वन्यर्थाने ज्ञान होतं. ध्वन्यर्थ असं आहे, माऊलीने याच्यामध्ये लिहिले, त्याची ऋण जुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. अर्थध्वनी म्हणजे ध्वन्यर्थ. तर त्या ध्वन्यर्थाने काय, ध्वनी प्रकाश नावाचा एक ग्रंथ आहे संस्कृत साहित्यामध्ये, तर ते 2 खंड आहेत, त्याचं मराठी पण भाषांतर झालेलं आहे बघा. पण ते शृंगारिक आहे, ते काय आपल्याला उपयोगाचं नाही, विशेष उपयोगाचं नाही. तर त्याच्यामध्ये ध्वन्यर्थाने ज्ञान होतं. उदाहरणार्थ आपली पाठाची वेळ किती ठरलेली आहे, 9 ते 10. आता किती वाजले, 10:05 झाले, ऐके नाही. तर आता तर पाठ तर चालू आहे, पाठ तर काही बंद होत नाही. आणि मग एक जण काय म्हटला की 10 वाजले, 10 वाजून गेले आणि मी लगेच म्हटलं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ऐक. तर त्यात तुम्ही सांगितलं का पाठ बंद करा, नाही सांगितलं. मग हे कोणत्या अर्थाने ज्ञान झालं, दोन्ही अर्थाने ज्ञान. तुम्ही शब्द काय आहे, 10 वाजले आणि अर्थ काय होता, पाठ बंद करा, ऐक नाही. हे ज्ञान तुम्हाला कशाने झालं, हे ज्ञान तुम्हाला वाच्यार्थाने झालं का, वाच्यार्थाचं 10 वाजले म्हणजे 10 वाजले एवढाच त्याचा वाच्यार्थ आहे. लक्षार्थ काय करता आला का त्याचा, काहीच नाही. ना जड लक्षणेने होईना, ना अजड लक्षणेने होईना, भागत्याग लक्षणेने होईना. मग काय केलं तुम्ही, ध्वन्यर्थाने ज्ञान झालं, ऐके नाही. म्हणजे अशा प्रकाराने जर तुम्हाला सांगितलं तत्वमसी, वाच्यार्थाने होतं का हे ज्ञान, नाही. मग आता हे कशाने ज्ञान होईल, लक्षणेने. तिथं काय करावं लागेल, लक्षणा करावी लागेल. मग लक्षणेचे प्रकार कोणती लक्षणा करायची हे आपल्याला पाहावं लागेल. आहे तत्वमसी. याचा अर्थ जर हे कुटस्थ चैतन्यावर काय भासलंय, अंतःकरण, आणि त्या कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, माया. बरोबर ना, माया कशावर भासली, अधिष्ठान ब्रह्मचैतन्यावर, आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला मिळून आला ईश्वर भाव. जर समजा ते तूच आहेस असं म्हणलं, आता बाकी चाललेलंच हे चिंतन आपलं झालेलंच आहे, पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती पुढं होणार आहे. आता जर आपण पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती केली तर काय होईल, पुढं आपलं ग्रंथ चालणार नाही. म्हणून आपल्याला हे तर माहिती आहे ना, कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य काय आहे, एकच आहे, ऐके नाही. आणि त्याचा जो भाग आहे, त्यांना जी 2 नावं आलेली, त्या एका चैतन्याला 2 नावं आली. ते जेव्हा अंतःकरणाचं अधिष्ठान झालं तेव्हा त्याला आम्ही काय म्हटलं, कुटस्थ चैतन्य, आणि ते मायेचं अधिष्ठान झालं त्याला म्हटलं ब्रह्मचैतन्य. पण बरं, माया सत्य आहे का, माया मिथ्या आहे, अंतःकरण सत्य आहे का, मिथ्या आहे. मग त्या दोन्हीमध्ये असणारा भेद सत्य आहे का, मिथ्या आहे. भेद सुद्धा काय आहे, मिथ्याच आहे. परंतु हे म्हणजे त्याचं काय बाद होणार आहे, ऐक नाही. आणि जे चैतन्य ते कधी बाधित होतं का, नाही. त्याला फक्त नावच आली 2 का, ते मूळचंच एक आहे. आता हे जर उपाधीचा भाग, माया काय आहे, उपाधी, अंतःकरण काय आहे, उपाधी, आणि उपाधीमुळे त्याच्या ठिकाणी भेद भासतो का, भेद आहे,
कारण उपाधी कल्पित आहे आणि भेद सुद्धा काय आहे, भासमान किंवा कल्पित आहे. मग आपल्याला हे जर कळलं तर अधिष्ठान कसं आहे, एकच आहे की नाही. मग त्या आमचा उपाधी दृष्टीने जीव ब्रह्माचं ऐक्य सांगायचंय का त्याचं जे चैतन्य दृष्टीने ऐक्य सांगायचंय. पण हे लक्षणं केल्याशिवाय कळेल का. त्या ठिकाणी तुम्ही काय केलं की लक्षणं काय केली, या ठिकाणी भागत्याग लक्षणं केली. भागत्याग लक्षणं केली म्हणजे काय, काही भागाचा त्याग आणि काही भागाचा बरोबर आहे ना, काही भागाचा स्वीकार. कोणत्या भागाचा त्याग केला, उपाधी भागाचा त्याग केला आणि त्याचा उपहित चैतन्याचा काय केला, स्वीकार. असं केलं तर जीव ब्रह्माची एकता आहे की नाही, मग लक्षार्थाने आहे की नाही. मग बुद्धी न जाणे का जाणे त्यास, न जाणे त्यास कोणत्या अर्थाने न जाणे, वाच्यार्थाने न जाणे, कारण ऐक्य होऊ शकत नाही. आणि लक्षार्थाने जाणे, बरोबर आहे की नाही. मग तत्वमसी महावाक्यामध्ये तत्वम पदार्थ शोधन करायचा असेल तर त्यातला कोणता अशुद्धीचा भाग आहे, मिसळलेला हिनकस भाग कोणता आहे, उपाधीचा. उपाधी कोण आहे, माया आणि अविद्या किंवा माया आणि अंतःकरण. ह्या उपाधीचा त्याग केला तर तत्वम पदार्थ शोधन होईल की नाही आणि एकच चैतन्य राहील की नाही. मग ते राहिलेले जे चैतन्य तेच कोण आहे, आपलं स्वतःचं स्वरूप आहे. मग आपल्या स्वरूप ज्ञानासाठी अंतरंग साधन कोणतं झालं, तत्वम पदार्थ शोधन. ठीक आहे का. आता पुन्हा मी वाचतो बघा, एवढं लक्षात आलं ना. तत्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आहे. तत्पद वाच्यार्थाने कोणाचं बोधक म्हणजे कोणाचं ज्ञान करून देतं, ईश्वराचं. आणि लक्षार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. त्याचा लक्षार्थ काय, वाच्यार्थ आहे ईश्वर. तत्पदाचा वाच्यार्थ आहे ईश्वर आणि तत्पदाचा लक्षार्थ कोणता आहे, ब्रह्म. तसेच त्वमपद हे वाच्यार्थाने जीवाचे व लक्षार्थाने कुटस्थाचे बोधक आहे. आता त्वमपद काय होतो, वाच्यार्थ काय होतो, जीव, बरोबर ना. वाच्यार्थ काय होतो, जीव आणि लक्षार्थ काय होतो, कुटस्थ. बरोबर आहे ना. बरोबर आहे म्हणजे लक्षात आलं ना. असं बरोबर तर सांगितलेलंच आहे. तसेच त्वमपद हे वाच्यार्थाने जीवाचे व लक्षार्थाने कुटस्थाचे बोधक आहे. या दोन पदाच्या लक्षार्थामध्ये असलेले एकत्व अशी पदाने सांगितले आहे. आणि मग आता काय म्हणतात, लक्षार्थाचं एकत्व हे अशी पदाने सांगितलं का, वाच्यार्थाचं एकत्व सांगितलं नाही. आता तो एकत्व निश्चय समजण्याकरता हे दोन्ही एकच आहे. एकत्व निश्चय म्हणजे काय, तत् आणि त्वम पदाचा लक्षार्थ एकच आहे असं समजण्याकरता, तो एकत्व निश्चय समजण्यासाठी तत् आणि त्वम या दोन पदांच्या वाच्यार्थ व लक्षार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. जर त्यांचा एकत्व निश्चय व्हायचा असेल तर तुम्हाला लक्षार्थ आणि वाच्यार्थ कळले पाहिजे की नाही. कारण वाच्यार्थात एकत्व होणं शक्य नाही आणि लक्षार्थामध्ये भेद होणं शक्य नाही. असा तुमचा एकत्वाचा निश्चय व्हायचा असेल तर तुम्हाला हा तत् आणि त्वम पदाचा वाच्यार्थ कळला पाहिजे आणि लक्षार्थही कळला पाहिजे. असे ज्ञान झाल्यानंतर आणि त्वम पदाचा वाच्यार्थ आणि लक्षार्थाचं ज्ञान झालं म्हणजे त्याच्या अभेदाचा निश्चय झाला. त्या असे ज्ञान झाल्यानंतर बघा, असे ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते. आणि असं जर तुम्हाला तत्वम पदाचा लक्षार्थ आणि वाच्यार्थ कळला आणि जर तुम्हाला श्रीगुरूंनी किंवा आचार्यांनी तत्वमसी महावाक्याचं उच्चारण केलं आणि ते प्रथमच तुमच्या कानावर पडलं तर प्रथम श्रवणा बरोबर जीव काय, ब्रह्मा अमस्मी ऐशी वाणी, तत्वमसी ऐशी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तत्क्षणी जागिन्नला. तर त्याला काय होतं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं. म्हणून तत्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अंतरंग साधन आहे. म्हणजे जर जीव ब्रह्मैक्य ज्ञान व्हायचं असेल तर अंतरंग काय, तत्वम पदार्थाचं शोधन झाल्याशिवाय जीव ब्रह्मैक्याचा निश्चयच होणार नाही. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला सर्वात अंतरंग साधन कोण असेल तर तत्वम पदार्थ शोधन आहे. आता श्रवण मनन निधी ध्यासन ही तिन्ही नाही. म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला श्रवण मनन निधी ध्यासन ही अंतरंग साधनं नाही. कारण तत्वम पदार्थ शोधन म्हणजे ज्याच्या असण्याने तुम्हाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं ते झालं नाही तोपर्यंत ज्ञान उत्पन्न होत नाही. ते कशाने होतं, तत्वम पदार्थ शोधनानेच होतं. म्हणून ते त्याचं काय आहे, साक्षात अंतरंग साधन आहे, साक्षात कारणत्व त्याला आहे. मग श्रवण मनन निधी ध्यासन ही जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची अंतरंग साधनं नाहीत. म्हणजे त्याच्या मानाने ती काय आहेत, बहिरंग आहेत. श्रवण मनन निधी ध्यासन ही तिन्ही नाहीत. या तिन्हींचा उपयोग
महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते त्याविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्य त्यांचा नाश करण्यात आहे. आता तिन्हींचा उपयोग म्हणजे मग तुम्ही मला श्रवण मनन निधिध्यासन हे काही निरर्थक आहेत का? निरर्थक नाहीत. ते म्हणतात की हे महावाक्याचं श्रवण केल्यानंतर जर आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं, परंतु जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न झालं तरी सुद्धा अंतकरणात जर संशय किंवा विपर्य असतील, संशय म्हणजे प्रमाण वाक्यांविषयी किंवा प्रमेयगत असे संशय असतील किंवा विपरीत भावना मी देहादी आहे अशी जर असेल तर त्यांच्या निवृत्तीसाठी कशाचा उपयोग आहे? श्रवण मनन आणि निधिध्यासन यांचा उपयोग आहे. त्यांना व्यर्थत्व नाही. परंतु जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा अंतरंग साधन कोण आहे? तत्वम पदार्थ शोधनच आहे. मग श्रवण मननाचा उपयोग आहे की नाही? आहे. तर तो उपयोग काय आहे? तर तो उपयोग आहे की तुमच्या अंतकरणामध्ये असणारे जे संशय आणि विपर्य हे असणारे प्रतिबंध, त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी श्रवण मननाचा उपयोग होतो. मग श्रवण मननाचा उपयोग आहे प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी. नाहीतर खरं तत्व पदार्थ शोधन होऊन महावाक्याच्या द्वारा काय होतं? त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होतं. जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न झालं त्याच्याविषयी जर पुन्हा संशय निर्माण झाले तर मग श्रवण मननाचा उपयोग आहे. तर आज मी असं चिंतन करत होतो, बा याच्यामध्ये जर कोणाला काही शंका आली तर विचारा, नाही आली तर अर्थ स्पष्टच आहे, ऐका नाही, आणि आली तर विचारा, त्याचा थोडासा चिंतन करू. हां, समाधी आणि तत्वपदार्थ काय? समाधी आणि तत्वपदार्थ शोधन याच्यामध्ये काय? आज तत्व पदार्थ शोधनामध्ये तुमची वृत्ती आहे की नाही? तत् काय तोम काय याचा तुमचा विचार चालू आहे ना. तत्व पदार्थ शोधनामध्ये विचार चालू आहे ना. आणि समाधीमध्ये काय? ध्यातृ ध्यानम परित्यज्य क्रमात ध्येयिक गोचर निवात दीपवत चित्तम समाधी इथे अभिधीयते. त्या ठिकाणी त्रिपुटी विवर्जित अवस्था, इथे विचार चालू आहे ना तुमचा. तत्व पदार्थ शोधन हे नाही. दुसरं काही शंका आहे? नाही, मला एक तर ती सांगता यायची नाही व्यवस्थित, म्हणून न सांगणं चांगलं. कारण उपस्थित केली तर तिथे व्यवस्थित हे झालं पाहिजे ना. मी फक्त ऐकली होती फार वर्षापूर्वी आणि मग त्याच्या थोडक्यात मी जेवढं माझ्या ध्यानात आहे तेवढंच सांगतो. तर त्याच्यामध्ये असं त्यांनी शंका केली की जेव्हा तुम्ही वेदांताचं श्रवण करता तर ते श्रवण करत असताना तत्वमसी महावाक्याचा विचार होतोच की नाही? हा, होतच. मग त्याच्यामध्ये तत्व पदार्थ वाच्यार्थ नसून त्याच्या लक्षार्थाचं ग्रहण करावं असं तुम्हाला सांगितलं जातच की नाही? मग तत्व पदार्थ शोधन अगोदरही आहेच ना. आणि तुम्ही म्हणता साक्षात्काराला ते एकदम तत्व पदार्थ शोधन हे काय झालंय? अंतरंग साधन आहे असं कसं म्हणतात? कारण तत्व पदार्थ शोधन झाल्याशिवाय तुम्हाला साक्षात्कार होतच नाही. आणि तत्व पदार्थ शोधन पूर्वी तुमचं झालेलं नाही काय? तुम्ही जेव्हा श्रवण करता तेव्हा श्रवणामध्ये तत्व पदार्थ शोधन होतच. आता तर तुम्ही काय म्हणता? तत्व पदार्थ शोधन हेच अंतरंग साधन आहे, श्रवण नाही असं तुम्ही म्हणता. बरोबर आहे का? शंका बरोबर आहे की नाही? असं तुम्ही म्हणता. आता तुम्ही तत्व पदार्थ शोधनापासून श्रवणाला काय केलं? वेगळं काढलं. पण श्रवणात तरी काय होत असतं? तत्व पदार्थाचं शोधनच होत असतं ना, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? अशी शंका केली होती तिथं. त्यांच्या चर्चेतलं ऐकलेलं मी तेवढंच एक सांगतो, तेवढंच ग्रहण केलं. त्यांनी काय सांगितलं की अगोदरचं जे तत्व पदार्थ शोधन आहे ना, ऐकतो आपण, ते काय आहे? आपातत आहे, वरवर आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला खरोखरच तत्व पदार्थ शोधन, ज्यावेळेला जो अनुभव काय साक्षात्काराच्या अव्यवहित पूर्वक्षणी काय होतं? तत्व पदार्थाचं खरं शोधन होतं. म्हणजे त्यावेळेला हा जो त्याज्य भाग आहे तो आपण काय केला? प्रयत्नपूर्वक काय केलेला आहे? त्यागलेला आहे आणि त्याच्या लक्षार्थाचं ग्रहण केलं. तेव्हा आपण म्हणतो तत्व पदार्थ शोधन होणं झालं. बाकीचं जसं ऐकत होतो आपण अनेक म्हणजे परोक्ष ज्ञानाच्या संबंधाने शास्त्रामध्ये वर्णन केलेले सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, त्याच तोडीला हे अवांतर वाक्याबरोबर हे महावाक्याचा सुद्धा तत्व पदार्थाचा शोधनाचा जो विचार झाला तो अपातता झाला. आणि इथं काय झाला? तो वस्तुनिष्ठ झाला आणि त्या वस्तूमध्ये आपल्या अंतकरणाच्या वृत्तीची अव्यवहित उत्तरक्षणी स्थिती झाली. एवढं होतं. काय माऊली काही सांगायचं काही असं? ठीक आहे, म्हणजे हे ठीक आहे, याच्यापर्यंत असं त्याचा अर्थ घ्यावा. कारण आपल्या शंका येणं साहजिक आहे की नाही? जर तुम्ही लक्षार्थ ऐकलंच नसेल तर श्रवण तरी काय केलं? आहे की नाही? आता लक्षार्थ बरं आता एवढे आपल्या दोन महिन्यात आपलं चालूच आहे ना, लक्षार्थ आणि वाच्यार्थ सगळं चालूच आहे. पण अंतकरणाच्या वृत्तीची स्थिती झाली का स्वरूपाच्या ठिकाणी कोणाची? झाली त्यावेळेला काय होईल? याचा अर्थ खरं तत्व पदार्थ शोधन झालं नाही असं नाही, पण ते काय झालं? वरवर झालं, आपातता. आणि इथं काय झालं? परिपूर्ण रीतीनं तत्व पदार्थ शोधन झालं आणि
सवयी त्याच्या पुढच्या क्षणी त्याची काय झाली स्वरूपाच्या ठिकाणी स्थिती झाली. यालाच काय म्हणतात साक्षात्कार म्हणतात. म्हणून साक्षात्कारात जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं साक्षात साधनत्व कोणाला आहे? तत्वम पदार्थ शोधनाला आहे असं ऐकलं. मला वाटतं की ते जे कोणतं दादा ते पुस्तक तुम्ही आणलेले हिंदी विचारसागर दर्पण आणि दुसरा एक हिंदी विचारसागर आहे, एक चांगल्या विद्वानांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आणले ना तुमच्याकडं पण आहे. त्याच्यात पण काय हे चिंतन बहुतेक दिले थोडं आपातता होतं आणि एकाला त्या ठिकाणी हे जे होणार आहे ते आपाततापेक्षा हे काय थोडंसं वेगळंच आहे म्हणजे जास्त अंतरंग आहे आणि ते जेव्हा होतं तेव्हाच साक्षात्कार होतो. म्हणून आम्ही तत्वम पदार्थ शोधनाला जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा अंतरंग साधन असं म्हणतो. असा विचार आहे. अजून काही विचार करायचा सांगायचा कोणाला? आता त्याला जर तसं म्हटलं हां तत्वमसी महावाक्य ऐकलं हां पुन्हा संशय आणि विकृत भावना झाली. हां. कोणतं झालं मग? काय ते आपातच झालं ना. हा मुद्दे पण हां श्रवण मनन निधिध्यासन केलं, हां तत्वम पदार्थ शोधन पण केलं, हां पुन्हा संशय ते आलं ना पुन्हा हां. संशय आणि विकृत भावना तर पुन्हा श्रवण मनन करायचं. जर प्रतिबंध असेल तर करायचं. मग त्याला काय विचाररूप दुसरं श्रवण असं म्हणा. हा पहिलं जे हे एक त्याला म्हणता येईल. त्याला अंग श्रवण आणि अंगी श्रवण. काल कोणतरी विचारलं होतं ना, तुम्हीच विचारलं होतं. तर अंगी श्रवण म्हणजे जर तुम्हाला तत्वपदार्थ शोधन होऊन साक्षात्कार झालं तर तुमचं श्रवण कोणतं होतं? अंगी श्रवण होतं. आणि अंग श्रवण म्हणजे आता दिवसभरातलं 24 तास असतात, मोकळत राहते, भजनाचा एक क्लास झाला, सगळा झाला, तर आणखीन 1 तासभर ऐकू, हे कोणतं आहे? मग ते ज्ञान तसंच होतं अंग श्रवण आहे की नाही. अंगी श्रवण म्हणजे जीवनच माझं आहे, माझं पाण्या वाचून मासा राहू शकत नाही, त्याप्रमाणे ह्या तत्वपदार्थ शोधनाशिवाय मला साक्षात्कार होणार नाही, हेच माझ्या जीवनाचा स्थायी भाव मी केलेला आहे. तर त्याला म्हणतात अंगी श्रवण. ते जे तत्वपदार्थ शोधन आहे ते कोणतं? अंग. आणि हे जे साक्षात्काराच्या वेळेला झालं ते काय आहे? अंगी तत्वपदार्थ श्रवण आहे असं म्हणायचं. ठीक आहे ना. आता सांगतात तत्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आहे आणि लक्षार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. तसेच त्वमपद हे वाच्यार्थाने जीवाचे व लक्षार्थाने कुटस्थाचे बोधक आहे. या 2 पदांच्या लक्षार्थामध्ये असलेले एकत्व अशी पदाने सांगितले आहे. तो एकत्व निश्चय समजण्याकरता तत् आणि त्वम या 2 पदांच्या वाच्यार्थ व लक्षार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. एकत्व निश्चयाचं तर लक्षार्थाचं आणि वाच्यार्थाचं ज्ञान हे झालंच पाहिजे. असे ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते. जर लक्षार्थाने त्याचं ज्ञान झालेलं असेल आणि आचार्यांनी आपल्याला तत्वमसी महावाक्य उच्चारलं तर त्याला काय होईल? यथार्थ ज्ञान म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान होईल. म्हणून तत्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. श्रवण मनन निधिध्यासन ही तिन्ही नाहीत. मग श्रवण मनन निधिध्यासन ही अंतरंग साधनं नाही. जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचे अंतरंग साधन काय आहे? साधन काय आहे? तत्वम पदार्थ शोधन. या तिन्हींचा उपयोग, मग ह्या श्रवण मनन निधिध्यासन ह्या तिघांचा उपयोग महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते. जीव ब्रह्मैक्य ज्ञान काय आता पुढे येणार ते. महावाक्य श्रवण केलं का ज्ञान कोणतं होतं? जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे अपरोक्ष होतं का परोक्ष होतं? अपरोक्ष होतं का अपरोक्षच होतं? अपरोक्षच होतं. परंतु त्याच्याविषयी जर अंतःकरणात संशय किंवा विपर्य झाला तर मग या ठिकाणी श्रवण मनन किंवा निधिध्यासन या तीनचा उपयोग महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते त्याविषयी म्हणजे त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्य त्यांचा नाश करण्यात आहे. जर तुम्हाला महावाक्य श्रवण केल्यानंतरही जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं परंतु त्या ज्ञानाविषयी जर अंतःकरणामध्ये प्रमाणगत प्रमेयगत संशय किंवा विपरीत भावना होत असेल तर मग हे श्रवण मनन निधिध्यासन ही त्या विपरीत संशय आणि विपरीत भावनेची नाशक आहेत असं सांगितलं. म्हणून त्यांनाही व्यर्थत्व नाही. आता यानंतर असंभावना म्हणजे काय आणि विपरीत भावना म्हणजे काय याचं लक्षण सांगतात. उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आता याच्यानंतर सर आहे ना आपल्याला काल एक नवीन एक प्रकाशन झालं जे वरदानंद भारती स्वामी ज्यांनी सांगून सगळ्या शिष्यांना असं काय पद्मासन घालून उत्तर काशीला देह ठेवला 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी.
तर त्यांचे चिरंजीव आहे, त्यांनी एक ज्ञानेश्वरीतलं विज्ञान, बरोबर आहे ना सर, ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान कसं आलेलं आहे हे लिहिलं. आपल्याला काय आहे की जसं आपण ही वेदांत चर्चा करतो त्याबरोबर आपल्याला तर काही जास्त अभ्यास करता येत नाही, केला असला तरी तो आपण विसरून जातो आता. पण मग विज्ञानाचा आणि ह्या ज्ञानेश्वरीचा किंवा ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं विज्ञान, अध्यात्म यांचा कसा समन्वय आहे किंवा जे सिद्धांत आज सगळ्या जगामध्ये डोक्यावर घेतात विज्ञानाचे, त्याचा शोध कधी 200 वर्षापूर्वी लागला, आपण सिद्ध करतो 500 वर्षापूर्वी लागला, पण 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी ते सिद्धांत कसे लिहून ठेवले याच्यावर छोटंसं त्यांनी एक पुस्तिका प्रसिद्ध केलेली आणि सरांनी त्याचा अभ्यास पण केला. ते विज्ञान शाखेचेच मोठे पदव्युत्तर अभ्यासक्रम केलेले आहेत आणि वेदांताचे रुची आहे. म्हणून त्यांना मी म्हटलं तुम्ही अभ्यास करून एक 15-20 मिनिटात काय अर्ध्या तास त्यांना जो वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्ही आम्हाला सांगा. तर आजच्या दिवस ते ऐकावा अशी आमची इच्छा आहे. तुम्ही म्हटले तर गीता घेऊ उद्या, किंवा मग तुम्हाला नसले यायचं तर आमचं आम्ही बसून करणारच आहे, पण सगळ्यांना उपयोग होतो म्हणून पाहायचं असलं तर आता हे करू. आणि याच्यातलं एक जरी उठून जायचं असेल तर ते अगोदर उठून जा पहिल्यांदा, नाही तर पूर्ण वेळ बसा, मधून कोणीही जाऊ नका. 5 मिनिटाची सुट्टी घ्या वाटलं तर, बाहेर कोणाला जायचं असलं तर, आणि खाली गेलेलं परत वर येऊ नका, मधून कोणीही उठू नका. किती वेळ लागेल सर साधारण? मला तिथं 10 मिनिटात नाही 10 का जास्तच आहे ना, 20 मिनिटं तरी त्याला लागतं, 20-25 मिनिटं तेवढे बसा. आणि जायचं असलं तर अगोदर जा, नंतर ते बसतील इथं. हां.